आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं संपूर्ण आयुष्य हे संघर्षात गेलं, पण त्यांनी त्या संघर्षाला आपल्या लेखणीचं बळ दिलं. समाजातल्या तळागाळातल्या लोकांची वेदना ही त्यांनी जगाला सांगितली आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या तळहातावरती आहे. तर आज आपण बोलणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं भाऊराव साठे आणि आईचं नाव होतं वालुबाई साठे. साठे हे शाळेत शिकले नाहीत, केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले. नंतर तिथल्या सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी 2 लग्न केलीत. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसऱ्या पत्नीचं नाव होतं जयवंता साठे. लहानपणापासूनच त्यांना उपासमारी, गरिबी आणि सामाजिक भेदभाव यांचा सामना करायला लागला. त्यांचा परिवार पोटासाठी मुंबईत स्थलांतरित झाला, पण इथेही फक्त मजुरी, चहावाला, बांधकाम कामगार, सफाई कामगार अशीच कामं मिळायला लागली. पण या सर्व दुःखातही त्यांच्यात एक वेगळी गोष्ट होती आणि ती म्हणजे परिस्थितीची जाणीव. अण्णाभाऊंना लेखी भाषा येत नव्हती, पण त्यांना लोकांच्या व्यथा सांगता येत होत्या. त्यांनी आपल्या अनुभवांमधून कथा, गीते, कविता रचल्या, ते सुद्धा त्या लोकांसाठी ज्या लोकांसाठी तेव्हा कुणीही बोलत नव्हतं. अण्णाभाऊ म्हणायचे की मी कोण आहे, मी काय आहे. मित्रांनो, हा फक्त एक प्रश्न नव्हता, ही एक हाक होती की मला माणूस म्हणून ओळखा. त्यांच्या कथा सामान्य माणसाच्या वेदना सांगत होत्या, ते सुद्धा त्या काळात जेव्हा साहित्यात फक्त उच्चवर्णीयांचा दृष्टिकोन होता. 1940चा काळ, जेव्हा देश स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होता, पण मुंबईत मात्र कामगारांचं शोषण सुरूच होतं. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीत सामील झाले आणि ही त्यांच्या दृष्टीने फक्त एक राजकीय नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती होती. त्यांनी तयार केलेलं लाल बावटा कला पथक एक सांस्कृतिक संघ जो नाटक, गाणी, कविता यांच्याद्वारे जनजागृती करत होता. मराठीत त्यांनी 35पेक्षा जास्त कादंबऱ्या, 15पेक्षा जास्त कथासंग्रह आणि असंख्य कविता आणि गीते लिहिलेली आहेत. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे फकीरा, जी त्यांनी 1961 साली लिहिली. ही एका बंडखोर माणसाची कथा आहे जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, एक प्रकारचा लोकनायक. ही कथा दाखवते की शोषित समाजातला माणूससुद्धा परिवर्तन घडवू शकतो. अण्णाभाऊ साठे यांची लोकनाट्ये ही फक्त करमणूक नव्हती, ती होती जनजागृती. त्यांची गाणी, पोवाडे, कथा हे सगळं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक प्रकारचं सांस्कृतिक शस्त्र होतं. ते म्हणायचे, माझा महाराष्ट्र, माझा स्वाभिमान, त्यासाठी आम्ही शेतातही झिजतो आणि शहरातही. मुंबईसाठी मोठा संघर्ष झाला. नेहरू सरकारचं म्हणणं होतं की मुंबई केंद्रशासित करा, पण अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्यासारख्या विचारवंतांचं म्हणणं होतं की या शहरात घाम कोण गाळतो, झोपडीत कोण राहतो, कामगार कोण आहेत. अण्णाभाऊंनी मुंबई म्हणजे श्रमिकांची राजधानी आहे हे आपल्या लेखणीतून सांगितलं आणि हीच भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांना बळ देणारी ठरली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कडसुद्धा रचली. 1944मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिलं होतं. भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन हे त्यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातली घोषणा होती, ये आझादी झूठी आहे, देश की जनता भूकी आहे. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्याने भाषिक विभागातून वेगळी मराठी भाषा बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती. अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरून दलित कार्याकडे वळाले आणि दलित व कामगार यांच्या जीवनावरील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. 1958मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनातल्या भाषणात त्यांनी म्हटलं की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावरती तरलेली आहे. यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गाचं महत्त्व स्पष्ट केलं. या काळातल्या बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत साठेंचं कार्य हे मार्क्सवादी प्रभावाखाली होतं. कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाहीत, त्या बाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं ते मी लिहितो. अण्णाभाऊ साठे स्वतःची ओळख अशी करून देत असायचे. मित्रांनो, 1978 साली अण्णाभाऊंची पहिली जयंती अर्जुन डांगळे आणि रावसाहेब कसबे या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. आज या सुवर्ण मध्याची भारतीय शोषितांच्या चळवळीला अत्यंतिक गरज आहे.
अशा काळात अण्णाभाऊ जय भीम आणि लाल सलामच्या एकत्रीकरणाचे एक प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. मार्क्स आणि आंबेडकरांचा सुगम संयोग अण्णाभाऊ घडवताना दिसतात. अण्णाभाऊंच्या विचारांची दलित शोषितांना आज खूप गरज आहे आणि म्हणूनच ते केवळ एक गौरवशाली इतिहास होता कामा नयेत, तर भविष्याला दिशा देणारं एक ज्वलंत वर्तमान बनले पाहिजेत. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.